नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी फळबाग सोबती योगेश मस्के. आज आपण बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये चव्हाणवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. या गावचे आपले शेतकरी श्री मदनराव चौधरी यांच्या बागेत आलेलो आहोत. तर मागच्या एप्रिलनंतर आपण या बागेमध्ये मृग बहारासाठी नियोजन चालू केलेलं होतं. या बागेमध्ये आंब्या बहाराची फूट कमी होती. तर आंब्या बहाराची फूट कमी असताना ज्यावेळी मामाची आणि आमची भेट झाली सुरुवातीला, त्यावेळी मामा म्हटले होते आपल्याला याच्यामध्ये मृग बहार काढायचं किंवा पुढच्या आंब्या बहारासाठी आपल्याला चांगलं नियोजन करायचं. तर आता कशी मृग बहाराची फूट निघली बागात, त्याचसोबत झाडामध्ये काय ग्रोथ झाली आणि येणाऱ्या काळामध्ये किती उत्पादन निघेल काय, आणि मामा या आमच्या ट्रीटमेंटवर समाधानी आहेत की नाही, तर मामाशी आपण चर्चा करू. नमस्कार मामा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मदन चौधरी, चव्हाणवाडी, बरं तालुका गेवराई, जिल्हा बीड. बरं मामा, आम्ही आलो त्यावेळी झाडाची परिस्थिती कशी होती? जरा बेकारच परिस्थिती होती. बरं, काय होतं म्हणजे नेमकं झाडं कशी झालेली होती? झाडं म्हणजे एकदम रोगाडल्यासारखे होते. एवढं तेजदार नव्हती बा. बरं, अजून बाकी माल बी पातळ लागलेला होता. बरं आंबे बार होता तो लईच कमी लागला होता. बरं बरं आता झाडामध्ये काय बदल झाले सगळ्यात सुरुवातीला? झाडामध्ये एकदम तेजदार झाडं दिसायला लागले आणि चांगले बळकट दिसायला लागले बा, हिरवेगार. बरं, पानसंख्या वाढली तुमची? संख्या वाढली, झाड मोठं झालं ना, ग्रीनरी वगैरे आली, झाडांच्या फळफांद्यांचा विस्तार वाढलेला आहे. विस्तार वाढलेला. बरं, आणि आपण जो आंब्या बहार धरला होता हा, त्याची फूट एकदम आपल्या बागेमध्ये कमी होती. कमीच होते. हो. आणि आम्ही जेव्हा एप्रिलमध्ये आलो होतो 20-22 एप्रिल नंतर आहे की नाही, हा, त्यावेळेस आपलं नियोजन झालं होतं की आपण याला 10 मे पासून 5 मे पासून थोडंसं सुरुवात तानाचं केली. नियोजन करू, कारण यावर्षी पावसाळा लेट होता. हा, बरोबर आहे. हो. तर मग आता ह्या काम करत असताना आता जी बागेमध्ये फूट निघालेली आणि आपण जे काही केलेले काम आहे हा. हे थोडंसं तुम्ही सांगू शकता व्हिडिओमध्ये? तुम्ही 2-3 वेळेस ते औषधं दिले पहा, फवारणी दिली ते आणि जमिनीतून एकदा आपण सोडायची, ड्रेंचिंग केली. ड्रेंचिंग केलेली आहे. बरोबर. हा, तर त्याचे काय फरक जाणवले बरं तुम्हाला? त्याचा रिझल्टच मिळाला ना हो साहेब. हम्म. हा, काय आता काय वाटतंय बागा? आता एकदम समाधान वाटते बघा. झाडं एकदम बरं, कशी फुटले तुमचे झाडं? नंबर 1 झाडं फुटले. म्हणजे त्याला कुठेच असं फुटायला जागाच नाही राहिली अजून. अच्छा, हम्म. सगळीकडे स्ट्रॉंग कळी निघालेली, सगळीकडे, हा, सगळे सारखे काही झाडं. ठिकाणी सेटिंग पण चालू आहे, हो, मधमाशीची कुठं कमतरता नाही आहे. बरोबर आहे. हो. आणि आता येणाऱ्या काळात एक चांगली सेटिंगकडे बाग जाईल. आपली झाडसंख्या किती मामा? 450. 450. हो. बरं बरं, मागच्या वर्षी किती माल निघाला आपला? काय 12-13 टनच निघाला, जास्त नाही निघाला. बरं, आता यावर्षी वाटतं का मृग बहार चांगला निघाल? यंदा चांगला म्हणजे त्याला दिसतंय. बरं, कारण काय मृग बहारामध्ये फूट जरा कमीच आहे. हा, भरपूर ठिकाणी, काही ठिकाणी पाऊस कमी, काही ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम आले, काही ठिकाणी तानाचं मागं पुढं झालं, हा, सगळ्याच गोष्टी आहे. सगळ्या गोष्टी. त्यामुळं जसा पाहिजे तसा मृग बहार यावर्षी बागेत नाही आहे. कुठं फुटलेत झाडं, कुठं नाही फुटले, पण आपले 100% झाडं फुटले. हा, नंबर 1 फुटले. 100% झाडं फुटले. आपल्याकडे सगळ्या झाडांवर फूट सारखी दिसते काय पाठी. फुटायला म्हणजे काही कसरच राहिली नाही बघा. हां हां. आणि झाडं बी पूर्ण टोटल फुटले, तसं एखादं राहिलं असं बी नाही. बरं, अजून आपल्या या गावामध्ये एक बाग चालू आहे, हा, शिरसाट बाळासाहेब, बाळासाहेब शिरसाट यांच्या बागेमध्ये कसं आहे कंडिशन? त्यांचं चांगलं कंडिशन. चांगलं आहे ना? हा, त्यांच्याकडे फूट निघायला लागली लागली मृग निघाला बहाराची आहे ना? त्यांची. लेट झाला परंतु चांगला बहार निघतोय ते लेट आपला. आहे. हम्म. आपण त्यांच्या आधी सुरुवात केलेली. सुरुवात अगोदर केली ती आपण, हा. त्यांच्याकडे एक 15-20 15-20 दिवसानंतर लेट दिवसानंतर गेलो होतो. त्यांच्याकडे फूट चालू आहे आता. हा. आणि आता मामा तुम्हाला काय वाटतं, आता जे आपले ट्रीटमेंट झाल्या या योग्य झाल्या तुमच्या झाडाकडे बघून आणि तुमच्या फुटीनुसार तुमचं मनोगत योग्य द्या. झालं एकदम. हम्म? ते कुणी सांगणार योग्य, याच्यात काय चुकीचं काहीच नाही. बरं हा, मला तर लय पसंत पडले बघा तुमच्यापासून. कधी नाव तुमचं घेतोय मी. बरं बरं. साहेबामुळे इतकं झाडं फुटले आणि आपल्याला माहिती दिली, आपण करीत राहिलो. नाही, आता शेतकरी मित्रांनो, इथून पुढं आता हे जो बहार फुटलेला आहे तर याला भरपूर चॅलेंजिंग आहे मामा. हा, भरपूरसे संकट आहे, कारण आता वातावरण ढगाळ आहे, कळी बनते, आपली सेटिंग चालू आहे. इथून पुढं त्याची कळीतून पाकळीत रूपांतर, ती पाकळी ड्रॉप होईल, त्यानंतर गुंडी सेटिंग, संकट ते काळी तुम्ही होतेच ना हो. त्या सेटिंगचे हा. परत गळ, या अशा अनेक समस्या आहेत. समस्या येते. कारण आणि त्यासोबत आपल्याला अजून एक रिस्क अशी की आपल्याकडं आंब्या बहाराचा माल आहे, हा. आणि आंब्या बहाराचा माल असताना त्याच्यावरचे रोगराई, त्याच्यावर जे झालेले बुरशाचे संक्रमण, सगळ्याच गोष्टी. सगळ्या अडचणी येते. तर ह्या सगळ्या याच्यातून आपल्याला सेटिंग चांगली करायची, हा, आणि येणाऱ्या काळात आपल्या बागेमध्ये किती माल निघतोय, हा, झाड कसं सेट होतंय, फळांची संख्या कशी राहील,
गुंडी सेटिंग कशी चालू आहे त्याचसोबत मालाची संख्या किती होईल, कारण 450 झाडं आहे, 450, किती टनेजमध्ये आपल्याला माल निघतो. कारण यावर्षी मृगबहार फूट कमी आहे हा आणि फुट- त्यामध्ये जर आपलं जर चांगलं सेटिंग झालं आणि व्यवस्थित जर माल निघाला हा तर एक चांगले पैसे होण्याचे आपल्याला चान्सेस आहे येणाऱ्या काळात. हा आहे ना. तर त्या पद्धतीने आपण नियोजन करू. याचसोबत आता मामा तुम्ही मला सगळं श्रेय देत आहे, हा हा ते मला देऊ नका. नाही कारण काय आहे, मी फक्त येऊन तुम्हाला नियोजन दिलं, आपण त्याला किंमत आहे हो साहेब. पण तुम्ही याला मेहनत घेतलेली आहे. आम्ही तुमचं मेहनत एवढं घेतली. वय असताना तुम्ही याला वेळेत मी सांगितलं त्या वेळेत फवारण्या काहीतरी घेतल्या, मार्गदर्शन ड्रीप सांगणारच मधून पाहिजेत ना हो. ड्रीपमधून औषधी हा. सोडल्या, तुम्ही पंप पाठीवर घेऊन फवारण्या हा, केल्या, फवारतो. बरोबर की नाही. हा. तर तुमच्या मेहनतीला सुद्धा 100% मी देतो. आमच्या बी आहे आणि तुमच्या त्याचे बी आहे. त्या श्रमामुळं आपल्या दोघांच्याही कष्टामुळं हा, आज दोघांचं. आपल्याला या बागेत फूट दिसतीये. तर शेतकरी मित्रांनो, आपण सगळ्यांना फूट दाखवू मामा, हा हा आणि येणाऱ्या काळात कशी सेटिंग राहील, इथून पुढं कसं याच्या कसं पुढे नियोजन होईल बागेत, त्याचे पण आपण पुढे व्हिडिओ काढत चालू. चालतं चालतं. कारण आपल्या गावामध्ये एक 7-8 बागा आहेत हा आहेत आहेत. आहेत ना. हा तर आपण चला शेतकऱ्यांना दाखवू आहे. प्रत्येक झाडावर हा हा कशी कशी सेटिंग आहे. या इकडं. म्हणजे आंब्या बार सारखीच कळी बागामध्ये निघलेली, हो हो स्ट्रॉंग कळी आहे. एकदम स्ट्रॉंग. सेटिंगकडे चाललंय. काही ठिकाणी अजूनही पाठीमागून फूट चालूच निघते आहे. सगळीकडं. पूर्ण झाडावर आहे, एकही झाड रिकामं नाही आहे ना. म्हणजे योग्य ताण बसला. मधमाशी बी तितकीच आहे बरं का. मधमाशीचं कुठेही प्रमाण कमी नाही. कमी नाही कमी नाही. हम्म. चला असं झालं बघा ते पुढं झाड अजून. हम्म. मामांनी पाण्याचं व्यवस्थापन चांगलं केलेलं आहे. पाणी बागेमध्ये कुठं गवत नाही, नाही नाही. बाग स्वच्छ. हे बघा शेतकरी मित्रांनो, आज मृगबार तुफान फुटलेला आहे. आज लाखोमध्ये कळी ज्याला म्हणतो आपण, ती बागेमध्ये आज आपल्याला दिसते. मामा हा. तुमचं परत एकदा अभिनंदन. आणि येणाऱ्या काळात कसा माल राहील काय राहील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. धन्यवाद मामा. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.